अधीक्षक सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेब, त्याचबरोबर वादा इंडस्ट्रियल असोसिएशनचे चेअरमन खोसला सर, बाकी सर्व सन्माननीय सदस्य, माझे सहकारी किंद्रे साहेब, सर्व पत्रकार मित्र बंधूंनो, आज आपण या ठिकाणी आपल्या काही समस्या आहेत किंवा आपले काही प्रॉब्लेम्स आहेत, कंटिन्यू 1 to 1 ज्याला प्रॉब्लेम आहे ते आपल्याला कॉल करतात, फोन करतात, भेटत असतो आपण, त्यांचे इश्यू सॉल्व्ह होतात. पण त्यानंतर परत काय आपले जनरल कॉमन काही समस्या असतील किंवा काय, तर प्रत्येकाला आपण एक करत असल्यापेक्षा एकत्र स्वतःच साहेब आपल्याकडे आलेले आहेत. आपल्याशी संवाद साधायचा आहे, जनतेशी संवाद साधायचा, आपल्याशी संवाद साधायचा, आपल्या काही अडीअडचणी असतील तर त्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तर या अंतर्गत आपल्या काही समस्या असतील किंवा सध्या आम्ही एक वेबसाईट तयार केलेली आहे, नवीन वेबसाईट, नवीन उपक्रम आम्ही राबवत आहोत, तर त्या उपक्रमांचीही माहिती आपल्याला मिळेल. असं इंडस्ट्रियल साठी खास एक आम्ही आता वेबसाईट तयार केली, त्या वेबसाईट विषयी किंवा त्यामध्ये काय काय आहे हे सविस्तर आता साहेब आपल्याला सांगतील त्याविषयी. मी सांगणं थोडंही साहेब बोलतील आपल्याला. तर तुमच्या अडीअडचणी तुम्ही अगदी घरी बसल्या तुमच्या कंपनीमधून तुम्ही तुमच्या अडचणी आम्हाला सांगू शकता. एक स्वतंत्र चॅट बॉक्स आम्ही आता तुमच्यासाठी नेमले त्यामध्ये निर्माण केलेला आहे. तर मग कुठे तुम्हाला जायची गरज नाही किंवा काय नाही, ते चॅट बॉक्स असा आहे की इमिजिएट त्याच्यावरती ऍक्शन होणार. स्वतः साहेब SP साहेबांनी बघितल्याशिवाय तो चॅट बॉक्स किंवा क्लोज होणार नाही, अशा बऱ्याच फॅसिलिटीज त्यामध्ये आहेत. तर साहेब आपल्याला सविस्तर सांगतीलच तो विषय. छोट्या छोट्या आणखी काय आपल्याला अडचणी असतील, त्याचबरोबर आमच्या सुद्धा काहीतरी तुमच्याकडून अपेक्षा आहेत. तुमच्या अडचणी मी जाणून घेत असताना आमच्या हे अशा अपेक्षा अशा आहेत की ठीक आहे, आपल्याकडे कामगार वर्ग बऱ्यापैकी आहे. मध्ये 2-3 विषय असे झाले की कामगारांचा शोध सुद्धा आम्हाला लागत नव्हता. तर आपल्याकडे जे काही कामगार येतात तर ते कामगार त्यांचं प्रॉपर आधार कार्ड, ऍड्रेस प्रॉपर सगळं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नुसतं येतात फक्त कोणतं कॉन्ट्रॅक्टर मार्फत येताना आपल्याला कामाला ठेवतं आणि त्यानंतर बाकी त्याचं वेअर अवॉर्ड्स आपल्याला मिळत नाहीत. मग ते कॉन्ट्रॅक्टरकडे जात त्याला त्यापेक्षा आपल्या एकदा कंपनीमध्ये एखादा जो कामगार येतो त्याचे डिटेल्स, त्याचे वेअर अवॉर्ड्स आपल्याकडे असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर अपघात, बऱ्यापैकी अपघात होतात. मी आता काही आपल्या मंडळींशी भेटलो, त्यांना विचारलं तुमच्या समस्या सांगा, तर त्यांच्या समस्या अशी साहेब रस्ता बरोबर नाही आहे, इलेक्ट्रिसिटी. आता हा विषय आमच्याशी हे नाही, पण तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करू. जर उद्योग टिकला तर आपला जिल्हा, आपलं राज्य, आपला देश याची प्रगती होणार आहे. आणि आपल्याला सर्वांना उद्योग टिकवायचा आहे. उद्योग टिकवत असताना स्थानिक लोकांची सुद्धा काही समस्या आहे, त्या सुद्धा समस्या आपल्याला एकमेकांच्या चर्चा करून कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता त्या समस्या आपल्याला सोडवायच्या आहेत. तर इथून पुढे आपण कंटिन्यू संपर्कात असणार आहोत. आम्ही आपल्या सर्वांचे नंबर मी देतो, आपल्याला शेअर करतोय. एक कार्यक्रम संपल्यानंतर जर आपल्या काही समस्या, इश्यू असेल तुम्ही आम्हाला सांगू शकता. त्याचबरोबर एक वेगळा आमचा चॅट बॉक्स वेबसाईटवरती, वेबसाईटवर तुम्ही सुद्धा आता तुमच्या काही प्रॉब्लेम्स, इश्यूज तुम्ही त्यामध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला त्यातूनही जोडू शकता, त्यावर सुद्धा 100% कारवाई. आणि जेणेकरून आपला उद्योग आहे हा उद्योग टिकेल, वाढेल आणि आपलं सर्वांचं नाव अगदी मोठं होईल. यामध्ये आपल्या सर्वांना मी यासाठी शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी सावलीनं